होते आणि त्यांचे त्यांचे बरेचसे खासिदी होते, स्टुडंट्स होते. तर त्यांचं डिस्कशन चालला होता आणि एक स्टुडंट राबला म्हणाला की हे सगळं जे आहे जगात त्याच्यामधून आपण काय स्टडी करू शकतो, काय शिकू शकतो. तर रब्बी त्याला म्हणाले की जे देवाने बनवलंय त्याच्यामधून आपण शिकतो, आपल्याला आपल्याला बोध घेऊ शकतो काय बनवलंय, पण माणसाने बनवलंय त्याच्यामधून बी आपण बोध घेऊ शकतो. तर ते स्टुडंट विचारायला लागले काय असं याच्याबरोबर माणसाने बनवलं आपण बोध घेऊ शकतो, ईश्वराने बनवलं ठीक आहे आपण बोध घेऊ शकतो, माणसाने काय बनवलं असं ज्याच्यामधून आपण बोध घेऊ शकतो, आपण लेसन शिकू शकतो. तर एका स्टुडंटने विचारलं रबीला, व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अ ट्रेन, ट्रेन पासून काय शिकू शकतो. रब्बी म्हणाले एक सेकंड मध्ये आपण सगळं गमवू शकतो, वी कॅन मिस इन 1 सेकंड, वी कॅन मिस एव्हरीथिंग. दुसरा खचित बोलला, व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम टेलिग्राफ, त्या टाइमला टेलिग्राफ होते. रब्बी म्हणाले हर एक शब्द काउंटेड अँड चार्ज आहे, फुकट जात नाही, हर एक शब्दाला पैसा लागतो. तिसऱ्या तलमीने विचारलं आपण टेलिफोनने काय शिकू शकतो. रब्बी म्हणाले जे आपण इथे बोलतो ते तिथे ऐकला जातो. तर रब्बी काय सांगायचं हे करत होते. रब्बी म्हणत होते टाइम, स्पीच अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे आपल्याला 3 इम्पॉर्टंट लेसन्स आहेत जे आपण ऑब्झर्व केले पाहिजे. टाइम, स्पीच अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आपला टाइम जो आहे तो गेनफुली युटिलाइज केला पाहिजे. हर एक सेकंड काउंट करते. 1 सेकंड 1 मिनिट ले त्याला ट्रेन सुटली खाला झाला. आपला जो स्पीच आहे तो आपण केअरफुली गार्ड केला पाहिजे. काही फुकटचं नीडलेसली बात नाही केली पाहिजे. आणि जे काय आपण करतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जे काय करतो किंवा बोलतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली पाहिजे. आपले ऍक्शन जे आहेत आणि डिसिजन ते आधीच वे केला पाहिजे आधी, कारण हर एक शब्दाला आणि हर एक ऍक्टला, मासेला आपल्याला अकाउंटेबल होल्ड केला जाईल. तर हे एक जीवनाची शिकवण आहे. हे ह्याच्यावर जर आपण विचार केला तर वी कॅन वॉक इन द प्रॉपर ट्रॅक. म्हणजे बघा ते तल्मिदीन एक एक प्रश्न विचारत होते, पण ते रब्बी एवढे एवढे त्यांना ते, हे बघा रब्बी लोक ते लोक सेक्युलर स्टडी करत नाही, पण तोरा जेव्हा शिकतात तेव्हा त्यांना ऑटोमॅटिक बाहेरच्या सगळ्या जगाची त्यांना बरोबर सगळं जाणीव असते. असं विचार करू नका की तलमीद खाकम आहे तो शिकते म्हणून त्याला बाहेरचा जाणीव नाही. मग मे बी समोरून दिसत असेल त्याला काय माहित नाही बाहेरचा, पण असं नसतो. हशेमचा स्टडी करून त्याला तो पण नॉलेज येतो, त्याला ऑटोमॅटिक सगळं त्याला माहित पडते काय. तो बघते हे करते त्याला सगळं आतली जाणीव त्याला माहित पडते. नाही की तो अख्खा दिवस बसून तोरा करत तोरा शिकते म्हणून त्याला बाहेरचा काय माहित नाही आणि खसू शलून त्याला फसू शकतो किंवा असं काहीच नाहीये. इनफॅक्ट इन मेनी केसेस ते आपल्याशी हुशार आहेत, कारण त्यांना ती हशेमची ब्लेसिंग आहे. तर बघा टाइम गेनफुल यूज केला पाहिजे, स्पीच केअरफुली बोलला पाहिजे, ऍक्शन आणि वर्ड प्रॉपरली बोलून आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी त्याची ह्याची जर आपण लाईफमध्ये पाथ पकडली तर विल बी ऑन द करेक्ट ट्रॅक. ठीक आहे प्लस मायनस होतील, बट मेजॉरिटी विल बी ऑन द करेक्ट ट्रॅक. मेनी टाइम्स एक अशी घटना घडली. आय एम ट्राइंग टू, मी तुम्हाला घटनेचे उल्लेख करतो जे ऍक्च्युअली घडलेले आहेत आणि रिलेटेड आहेत ते टू पर्टिक्युलर स्पेसिफिक थिंग्स. ते तुम्हाला माहित पडेल जेव्हा मी काही घटना बोलतो तेव्हा ती कशाची रिलेटेड आहे. एक घटना अशी झाली आणि ते हलाका युमित मध्ये बी ते रब्बींनी जिकडून लिबरा का रब्बी महाराजांनी दिलेलं आहे. एक फॅमिली होती ती वेकेशनला बाहेर जातात, बरेचसे वेकेशनला जातात आणि बाहेर शबात पाळायला लागतो जिथे असतात तिथे
बरेचसे असे फॅमिलीज आहेत. एक मुसा शब्बात ती फॅमिली म्हणते, त्यांनी ते प्रश्न विचारला होता हलाका योमित मध्ये रब्बी जिक्र महारानला, की किंवा त्यांच्या टीमला, की एक मुसा शब्बात आम्ही वेकेशनवर होतो आणि मुसा शब्बातला आम्हाला बेसामीम आणि कॅन्डल मिळाली नाही, तर आता काय करायचं? कॅन्डल पण नाही आणि बेसामीम बी नाही. तर ह्याचा आन्सर असा दिला गेलेला, हे मी मला हे सांगायचं आहे, कारण बरेचसे वेळा असा सिच्युएशन येऊ शकतो की बाबा, किंवा घरी पण हे नाही ते नाही ते नाही, किंवा कुठे मिळणे अशक्य आहे. इट इज पॉसिबल, पण ही घटना ऍक्च्युअली घडली होती, त्यांना दोन्हीची जिन्स नाही मिळाले होते. दे कुड नॉट फाइंड बोथ ऑफ थिंग्स. हा लॉ डिस्कस केलेला आहे गेमारा बेराखोद 53A. गेमारा बेराखोद 53A मध्ये रबी यहुदा म्हणतात रावच्या नावावर, इन द नेम ऑफ राव, की मोसा शब्बातला कॅन्डल नसतील तर सर्च करायची जरूरत नाही, जसं दुसरा मिसोदसाठी सर्च करतात. म्हणजे जर बाय चान्स कोणाकडे हफ्ताला कॅन्डल नसेल तर त्यांनी जाऊन शोधावी नाही कुठे कुठे मिळते नॉट गो अँड सर्च फॉर द कॅन्डल. आणि कुठेच मिळत नसेल तर त्यांनी हफ्ताला बोलू शकते इमिजिएटली विदाउट द ब्लेसिंग ऑन द कॅन्डल. कॅन्डलवर न ब्लेसिंग करता त्याला परवानगी हफ्ताला करायची. गेमारा क्लिअरली सांगते लॉ रिगार्डिंग हफ्ताला कॅन्डल्स. आता डिस्कशन आहे बेसामीम बद्दल. काय बिना बेसामीम हफ्ताला करू शकतो, किंवा द फ्रेग्रंट ऑब्जेक्ट आहे काय त्याच्यावर मिळाला तर हफ्ताला करू शकतो. राशबा त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये रावादला कोट करतात, जे गेमारावर कॉमेंट करतात, की नॉट हॅव्हिंग टू सर्च फॉर अ कॅन्डल ऑन मुसा शब्बात, बट रिगार्डिंग सर्चिंग फॉर बेसामीम जर तुम्ही शोधता तर हे स्वतःच्या पर्सनल बेनिफिटसाठी आहे. म्हणजे राबात मेंटेन करतात, जेव्हा गेमारा बोलतो की कॅन्डलसाठी सर्च करायची जरूरत नाही मुशे सबातला, आणि बोरेमेरे हॅश ही जी बराखा आहे ती हश्यमच्या प्रेससाठी आहे, तर मग बेसामीमला मी सर्च करायची जरूरत नाही, कारण हे ब्लेसिंग आपल्या एन्जॉयमेंटसाठी, हश्यमसाठी नाहीये. बोरेमेरे हॅश हश्यमसाठी आहे, पण बेसामीम आपल्यासाठी, आपल्या एन्जॉयमेंटसाठी आहे. जर कुठली ब्लेसिंग जी प्रेस करते हश्यमला ती कंपल्सरी नाही आहे मोसा शब्बातला, तर सडनली ब्लेसिंग ऑन बेसामी मोसा शब्बातला कंपल्सरी नाहीये, जो स्वतःसाठी ज्याच्याकडे नाहीये बेसामी, कारण ती माणसासाठी आहे, हश्यमसाठी नाहीये. पण ऑन द अदर हँड मेरी, जे रबी मेरी म्हणतात की बेसामीमसाठी हफ्ताला आपण सर्च केला पाहिजे इन ऑनर ऑफ शब्बात, कारण त्याचं कारण आहे शब्बात जेव्हा संपतो, जो एक्स्ट्रा सोल नेशमा येतेरा आहे, जो शब्बातला रिसीव्ह होतो हर एक जूला आणि तो डिपार्ट होतो मोसा शब्बातला, आणि जो सोल ऍक्च्युली आहे आतमध्ये रेग्युलर सोल, त्याला कम्फर्ट करण्यासाठी आपण वास घेतो. तर मेरी म्हणतात की ज्याला कोणाकडे बेसामीम नाही आहेत, तर ही मस्ट गो अँड सर्च फॉर बेसामीम टू रिसाइड द ब्लेसिंग ऑन ड्युरिंग हफ्ताला ऑन मोसा शब्बात. तर बेसामीम आणि बोरेमेर आहे याच्यामध्ये असा फरक आहे. तर ऍक्च्युली हा इश्यू सब्जेक्ट टू डिसएग्रीमेंट आहे बिटवीन राबात अँड मेरी. हलाका खाली स्पीकिंग मारान हा शुल्खान आरूख चॅप्टर 297 जर आपण खोलला तर ते रावाच्या ओपिनियन प्रमाणे जातात की one need not actively search for either candle or besamim on Mosa Shabbat in according with Rava's opinion. सर्च करायची जरूरत नाही असा महाराजांचा शुल्खान आरूख सांगते. तर जर कोणाकडे बेसामीम किंवा कॅन्डल मोसा शब्बातला नसेल तो हफ्ताला विदाउट इट आयटम्स करू शकतो, आणि
त्याला काय ऍक्टिव्हली सर्च करायची कॅन्डल किंवा बेसामीम सर्च करायची ब्लेसिंग त्याच्यावर बोलण्यासाठी सर्च करायची जरूरत नाहीये. तरी पण हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे की आपण ह्याची सोय आधीच करून ठेवली पाहिजे आणि याचं केअर आधीच करून ठेवलं पाहिजे. लास्ट मोमेंटला हे नाही ते नाही ते नाही असं हा प्रिपरेशन नको. ह्याची आधीच प्रिपरेशन केली पाहिजे. लास्ट मिनिटला प्रिपरेशन फायदा काय? मग नाही मिळणार हे येणार आणि मग ह्या ओपिनियन प्रमाणे असं करायचं. तर ह्याची सोय आधीच करून आपण ठेवली पाहिजे. जेव्हा महाराज जिकरून लिब्राखा एकदा शबात स्पेंड करत होते आणि तिथे जेव्हा करत होते कॅन्डल होती पण बेसामीम नव्हते तिचे. जेव्हा ते त्या फॅमिलीकडे कुठे होते तेव्हा ते, तर काय करायचं त्यांनी विचारला, लेमन आहे काय, लिंबू आहे काय वासवाला. तर त्यांनी लिंबू घेतला आणि लिंबूवर हा नोतेन रेया तो पेरोत अशी बराका म्हणून त्यांनी तिथे बराका केली. दुसऱ्या वेळी ते दुसऱ्या ठिकाणी होते आणि परत तिथे बेसामीम नव्हती, तर त्यांनी परफ्यूमची बॉटल घेऊन त्याच्यावर बराका केली आणि अब्दालाला ते यूज केला. मग आपण आपल्याला बघा, विचार करा की महाराज जिकरून बराका की इझिली अशी सोडत नाही कुठली ब्लेसिंग जी करू शकतो आपण. म्हणून याची सोय आधीच करून ठेवली पाहिजे. जर आपल्याकडे हे असेल तर मग काही इश्यू नाही. आपल्याला माहिती आपला हफ्त्याला प्रॉपर होऊ शकेल. सो वी हॅव टू टेक केअर. हे मी सांगितलं कारण हे पॉसिबल आहे. बऱ्याच टायमाला वेकेशनवर जातात आणि मिळत नाही आणि मे बी इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सर्च. सो दिस इज झाला का. बट ॲज प्रॉपर ज्युइश पीपल आपल्याला याची आधीच सोय करून ठेवली पाहिजे. ह्याची फार केअर घेतली पाहिजे आपल्याला. असं काही प्रश्न विचारले ज्याचा इनफॅक्ट हे दोन कालच्या पराशाला थोडे रिलेटेड आहेत. कालच्या पराशामध्ये शेवातीमचा जन्म, बर्थ ऑफ ट्राईब्सचा उल्लेख केलेला आहे. बर्थ ऑफ ट्राईब्सचा उल्लेख केलेला आहे. आणि बर्थ ऑफ ट्राईब्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी माहित असेल आणि आपल्याला इनफॅक्ट एव्हरी पराशामध्ये काही ना काहीतरी आपल्याला इन्साइट शिकायला मिळते. इट इज नॉट रेडिली अवेलेबल. पण जरा स्टडी केला आणि तोरा मेयाम लोएस हे डिटेलमध्ये सांगते. एक लाईन तोरा मेयाम लोएसची त्याच्यामध्ये नॉलेज आहे आपल्याला. काय तोरा शिकवते, काय केला पाहिजे, काय नाही. हे दोन जे घटना आहेत त्याच्यामधून बरेचसे रिझन असतील, पण हे घटना याच्यामध्ये उल्लेख केलेले आहेत. ते आपल्याला सांगणे फार योग्य आहे, महत्वाचं आहे. सो दॅट पीपल विल हिअर अँड लर्न दिस अँड बी अवेअर ऑफ दिस की असं नाही केला पाहिजे. कारण जनरली असा ओपनली दिलेला हे नाहीये, पण घडलेलं आहे. जे घडलेलं आहे ते तुम्हाला ताबडतोब समजेल मी बोलल्यानंतर काय घडला. ट्राईब्स मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळे आपले ट्राईब्स होते, याकोबाची मुलं होती. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहित पडेल की जे प्रॉब्लेम झाला ते ज्येष्ठ पुत्राबरोबर झाला. रुबेन बद्दल प्रॉब्लेम झाला. रुबेन बरोबर प्रॉब्लेम झाला. ते तुम्हाला सगळं माहिती आहे काय केला आणि त्याची लेजिटिमेसी ब्लेमिश झाली आणि त्यांनी काय शिफ्ट केलं, काय केलं. ऑफकोर्स काय झालं नंतर ते हशेमनी सगळं सॉल्व्ह केला. पण काय झाला, लेजिटिमेसी त्याची ब्लेमिश्ड होती आणि त्याच्यामुळे त्याचा जो पोर्शन होली लँडचा तो ट्रान्स जॉर्डन मध्ये दिला गेला. नॉट ऑन द वेस्टर्न बँक अलॉंग विथ अदर ट्राईब्स. तो अलॉंग दुसऱ्या ट्राईब बरोबर वेस्टर्न बँकवर नव्हता, तो ट्रान्स जॉर्डन मध्ये त्याला टाकला गेला. तर ह्याचं कारण काय हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्लीज अंडरस्टँड इट फ्रॉम तोरा पॉइंट ऑफ व्ह्यू. अगेन आय एम रिक्वेस्टिंग यू ऑल टू understand this from Torah point of view. Torah is telling this thing. In secular world, ती काहीतरी मजाक असेल किंवा काय असेल, we don't care. The Torah is giving us some very very important instructions here. आणि ते जे घडला त्याच्यासाठी जेकब रिस्पॉन्सिबल नव्हता, पण ते घडला.
ते घडला आणि ते मुलाला प्रॉब्लेम झाला. ओके, काय घडलं? असं घडलं, तुम्हाला माहितीये, याकोबानी लवानला सांगितलं, मला राखेल बरोबर लग्न करायचंय. He actually loved Rachel, and he worked for Lavan for Rachel. लग्नाच्या दिवशी लवाननी चेंज केली, मोठी मुलगी दिली, लेया. त्याला सांगितलं, आणि त्या टायमाला लग्न होते, ऑल दॅट ब्राईट कव्हरिंग होते, डार्कनेस मध्ये सगळं त्यांचे ते लॉज होते ओल्ड एज मध्ये. तर याकोबाला माहित नाही पडलं की ही लेया आहे. आणि आफ्टर द वेडिंग, वेन द हजबंड अँड वाईफ वर इंटिमेट, जेव्हा ते इंटिमेट होते, याकोब वॉज अंडर द इम्प्रेशन दॅट द ब्राईड is Rachel. So he had in mind Rachel. He had in mind Rachel. It is not his fault. It is not his fault. He was cheated. He was cheated. So during intimacy, he was recognizing the woman as Rachel, whom his father-in-law was supposed to give. But in reality, she was not Rachel, she was Leah. सर, आणि जो मूल कन्सीव्ह झाला वूम मध्ये, त्याला प्रॉब्लेम झाला, बिकॉज द वुमन वॉज नॉट राखेल, शी वॉज लेया. सो व्हॉट इज अ टोरा टीचिंग अस? त्या मुलाला प्रॉब्लेम झाला, एवढा रुबेनला प्रॉब्लेम झाला, तुम्हाला माहिती आहे सगळा काय काय झालं त्याला. अल्टिमेटली ही लॉस्ट द लँड अलॉंग विथ द ट्राईब. त्याला ट्रान्स जॉर्डन मध्ये दिला गेला, पुला रुबेनच्या ट्राईबला. If a person is intimate with his wife, and during intimacy जर तो दुसऱ्या बाईचा विचार करत असेल, तर जो मुलगा, जो चाइल्ड किंवा व्हॉट एव्हर इट इज फॉर्म होईल, त्याला ब्लेमिश होईल, त्याला प्रॉब्लेम होईल. तर ही आपल्याला तोरा शिकवते, द इंटिमेसी हॅज टू बी होली, ओनली बिटवीन हजबंड अँड वाईफ, नो थॉट्स ॲट ऑल. जर विचार केला, ही इज हॅव्हिंग इंटिमेसी विथ हिज वाईफ, बट ही इज थिंकिंग ऑफ अनदर वुमन, जो चाइल्ड वूम मध्ये फॉर्म होईल, त्याला ब्लेमिश होईल आणि प्रॉब्लेम होईल. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे कुठेच माहित नाही पडणार आपल्याला, पण तोरा मियाम लॉयस हे क्लिअरली सांगते. दिस इज बिकॉज इट इज नॉट ओपनली, नेव्हर यू विल फाइंड, नोवेर यू विल फाइंड दिस. इट इज इन तोरा मियाम लॉयस, अँड इट इज ऍक्च्युअली हॅपन्ड. It actually happened. Reuben had problem in his legitimacy, and there are so many other things. So please, we have to tell this to our children, that first of all, the wedding is holy. Lagna ha pavitra hai. Relations after wedding with the wife are extra holy. Extra holy. ह्याच्यामध्ये जर बाय चान्स असा काही झाला, तर त्यांनाच प्रॉब्लेम होईल. They will only face problems. So care has to be taken that the relationship has to be in perfect holiness, with thoughts only between husband and wife, and thoughts that the child will become Saddiq or Sadkanit. That's all. हा जर थॉट त्या प्रोसेसमध्ये असेल, तर डेफिनेटली जो फॉर्मेशन होईल, बिकॉज it is the man and woman, and breath is given by Hashem. The breath of life is given by Hashem. There Hashem gives the breath of life, where that child develops to be a Saddiq or a Sadkanit. दुसरा कालच्या पराशामध्ये, आणि लोक हे बरंच विचारतात की हे असं काय झालं राखेल बद्दल, आणि लेया आणि ते दुसऱ्या जे मेड सर्वंटच्या मुलांबद्दल, जे दुसरे होते सगळे मुलं. तर अशी घटना एक घडली, आणि ते पण कालच्याच पराशामध्ये. तुम्हाला माहितीये की लेयाला मुलं झाली, तिच्या हँडमेडला झाली, पण राखेलला मुलं होत नव्हती, कारण हशेमने तिचा वूम बंद करून ठेवला होता. आणि जेव्हा ती बोलायला लागली जेकबला, मला मुलं पाहिजे, नाही तर माझा या जगामध्ये जगून काय फायदा नाही, तर जेकब गॉट व्हेरी अँग्री. सो इट इज व्हेरी सरप्राइजिंग that Jacob became so angry at Rachel
कारण ती अशी बोलली की मला मुलं पाहिजे, नाही तर माझं जगणे व्यर्थ आहे. बिकॉज नॅचरली ऑल द अदर वुमन वर कन्सिविंग. सगळ्या मुलांना, दुसऱ्या बायकांना मुलं होत होती, लिहायला होत होती, ते झिल्पा जे काय ते जे हँडमेड बिला ते जे काय देतो त्यांना मुलं होत होती, हिला म्हणतात मुलं होतं नॅचरली. ॲज अ वुमन शी वॉज क्रेविंग फॉर चिल्ड्रन. तर ती याकोबाला बोलली. याकोब गॉट व्हेरी अँग्री. नॉर्मली सेंट लाईक याकोब जरी गुड रिझन असेल तरी त्याला भडकायला नको होतं, तर लोक शांत ठेवला पाहिजे. आणि असा रिझन जो काहीतरी जस्टिफाय होता तर त्याला भडकायला नको होतं. ऍक्च्युली जेकब वॉज इन लव्ह विथ राखेल. कारण फर्स्ट लव्ह होता त्याचा. फर्स्ट लव्ह जो आपण बोलतो ना, फर्स्ट लव्ह होतो. आणि त्यांनी राखेलसाठी पण नमाज केली होती, आणि त्यांनी फुल फोर्स लावून राखेलसाठी नमाज केली. पण त्याची नमाज ऍक्सेप्ट झाली नाही. त्यांनी फुल नमाज केली, असं नाही की नाही केली. त्यांनी फुल नमाज केली, फुल नमाज. बेसिकली आय थिंक ते इस्रायल लँड मध्ये होते, इस्रायल लँडच्या बाहेर होते ते लोक. आणि फुल नमाज केली त्या लोकांनी. आणि पण रेचलने काय कंप्लेंट केली की तू काहीच नाही केलं माझ्यासाठी, तू काय काय नाही, मे बी यू हॅव नॉट प्रेड फॉर मी. आणि असं दाखवलं गेलं की जेकब डिड नॉट केअर फॉर राखेल. तर इट वॉज नॉट अ ट्रायबल मॅटर, हा एकदम सिरियस मॅटर होता. तर आणि अशी पण एक म्हणाली की जर तू माझ्यासाठी काय नमाज नाही करणार आणि मला मुलं नाही दिली तर माझं जगून काय फायदा, अशी रेचल म्हणाली जेकबला. पण त्याच्यामुळे जेकब गॉट व्हेरी अँग्री. आणि तो म्हणतो मी तर हशेमचा आली आहे, हे माझ्या हातात नाहीये. आणि त्याचा एक आन्सर असा बी त्यांनी दिला त्याला, जे कुठे लिहिलेलं नाहीये, की मला ऑलरेडी मुलं झालेली आहेत दुसऱ्याकडून, पण रेचलला जेकबकडून मुलं पाहिजे होती. तर शी वॉन्टेड हिम टू प्रे लाईक आयसक प्रेड फॉर रिबका सो दॅट दे शुड हॅव चिल्ड्रन थ्रू रिबेका. तर जेकबने सांगितलं तिला की मला ऑलरेडी मुलं झालेली आहेत, आणि इट इज लेस लाईकली दॅट माझी एखाद्याला नमाज ऍक्सेप्ट होईल मुलांसाठी. मी तर हशेमच्या खाली आहे. आणि जर मी इस्रायल लँडमध्ये असतो तर एखाद्याला माझी प्रेयर ऍक्सेप्ट झाली असती, लाईक अब्राहम आणि इसाक, त्यांनी इस्रायल लँडमध्ये नमाज केली होती, नमाज ऍक्सेप्ट झाली. पण कारण होली लँड इज अंडर गॉड सुपरविजन. जे इस्रायलमध्ये नमाज करतात मनापासून, ते समथिंग डिफरंट आहे. दॅट प्रेयर्स कॅन असेंड विदाउट एनी 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 ऑब्स्ट्रक्शन. आणि त्याचं मेरिट एक्स्ट्रीमली बेनिफिशियल आहे. पण तो म्हणतो आता आपण होली लँडच्या बाहेर आहोत, तर माझी प्रेयरला डिफिकल्ट आन्सर होत नाही, असं त्यांनी राखेला सांगितलं. ऑफकोर्स काय झालं नंतर, पण ती एकदम तिला नाईलाज होतं. ती शी वॉज पिटीलेस, शी वॉज पिटीफुल वुमन, चाइल्डलेस वुमन. अशा बाईला जेकबाने उत्तर दिला. तर मिद्रास सांगते, हशेम बोलले याकोबाला, तू अँग्री झालास या पिटीफुल वुमन, चाइल्डलेस वुमनला, जिला मूल नाही, तू असा बोललास, तू असा अँग्री झालास. मी तुला हे सांगतो की तुझी जी सर्व दुसरी मुलं आहेत दुसऱ्याकडून झालेली, लेया किंवा जण, ती ह्याच्या समोर खाली बघते, त्याला भाव करतील राखेलच्या मुलाच्या समोर. आणि तेच घडला. योसेफच्या समोर सर्व ट्राईब्स खाली वाकले. हा 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 ही घटना होती, ह्याच्यामुळे ते सगळं झालं. यु सी, गॉड टोल्ड Jacob, you did like this to a pitiful woman, a childless woman. You're behaving like this. She's crying, and you're behaving like this. I promise you that all your children will bow down to her son. And that is what happened. पूर्ण tribes योसेफला भाव केले. ते ड्रीम्स अलग होते तिथे काय, दिस इज द इनसाइड रिझन. हे जनरली पीपल डोंट नो, बट प्लीज अंडरस्टँड दॅट इन लाईफ, इन आवर लाईफ, बिहेवियरचे असे इश्यू होतात, असे प्रसंग येतात. But Hashem is judging it in different manner. Hashem is judging in different manner. Same with Jacob and Leah during intimacy. It was not their fault, but it was judged differently. To teach us, how Torah teaches everything to us for behavior. Please transfer this to your children in a very nice manner so that they know how to behave in life. They have fear of Hashem. आणि ही घटना तोराची आपल्याला सत्य मार्गावर
चालायचं शिकवते. ओके, लेट अस कम टू समथिंग इम्पॉर्टंट. इट सेज केसेफ याने एत हक्कोल. याचं म्हणणं म्हणजे हिब्रू मध्ये केसेफ याने एत हक्कोल म्हणजे पैसा सगळं काय उत्तर देते, तो सगळा काय आन्सर करते, सगळा पैशाचा खेळ आहे. नाव लेट अस सी काय घटना घडली आणि जे मी सांगते ऍक्च्युली घटना घडलेल्या आहेत आणि याच्यामधून आपल्याला मॉरल बोध घेऊ शकतो. वी कॅन टीच आवर चिल्ड्रन, वी कॅन टीच आवर स्टुडंट्स. ऑफकोर्स स्टुडंट्स आर लाईक चिल्ड्रन. We can teach them and they will go in the proper life. They will teach somebody else. He will walk in the right path. Kesef. रेशीद खोकमा पेरेक महासाऊ मसान सांगते की सदिक कोण आहे सदिक? ट्रू सदिक कोण आहे? हु इज ट्रू सदिक? सदिक हा माणूस आहे जो पैशाच्या बाबतीत दुसऱ्याबरोबर बरोबर डील करतो. सदिक तो माणूस आहे जो पैशाच्या बाबतीत दुसऱ्यांबरोबर बरोबर बिहेव करतो. तना दिवे इलियाऊ रब्बा पेरेक 15 सांगते बाले आमाना बिमकीचा तो म्हणजे जे ऑनेस्ट आहेत पैशाच्या बाबतीत ते फक्त मेरिट करतील हाशेम बरोबर राहायला, हाशेमच्या संगतीमध्ये. बस तेच बरे ज्यांनी पैशा बाबतीत चांगला व्यवहार केलेला आहे. आणि कुठे लिहिलंय तुम्हाला पण माहिती आहे, हे लिहिलेलं आहे, तुम्ही वाचता. पण मे बी ऑल तुम्हाला नाही माहित काय वाचता तुम्ही, आणि आपण बी आपल्याला नाही माहित काय वाचतो आपण. कारण याचा मिनिंग जर माहित असता तर आपण तसा वागला असतो. आपण तेलीम वाचतो. तेलीम मध्ये लिहिलेलं आहे, तेलीम टप्पा 101 बघा तुम्ही नंतर, शिवर नंतर बघा. टप्पा नंबर 1 तेलीम 101 ओवी 6 ह्याच्यामध्ये लिहिलाय एनाय बेनेमने एरेस लाशेवेत इम्मादी. एनाय म्हणजे माझे डोळे, नेमने एरेस लाशेवेत इम्मादी असे म्हणतात माझे डोळे त्या फेथफुल माणसावाला आहेत, तो लँड मध्ये आहे आणि ते माझ्या बरोबर राहतील. एनाय बेनेमने एरेस लाशेवेत इम्मादी तेलीम टप्पा 101 ओवी 6. गॉड सेज माय आईज ऑन द फेथफुल. जी ऑनेस्ट माणसं आहेत पैशाच्या बाबतीत त्यांच्यावर माझा डोळा आहे आणि तीच माझ्या बरोबर राहतील, तीच माझी संगती, त्यांच्याबरोबर माझी संगती होईल. ज्याला इरात शामाईम आहे, हाशेमचा भय आहे, तो एक्स्ट्रा केअरफुल आहे की कधी तो दुसऱ्याला पैसे करत नाही, म्हणजे कोणाला द्यायचे पैसे तो असं धरून ठेवत नाही. त्याची फर्स्ट प्रायोरिटी आहे ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी. पण अनफॉर्च्युनेटली अशी लोक आहेत जे हे करत नाही आणि हाशेमचं विल तोडतात आणि अंडरहँड पैशाचा व्यवहार चालतो. तर काय केला पाहिजे जर आपण अशा लोकांबरोबर फसलो, त्यांनी आपल्याला फसवला, मग काय करायचं? तर असं सांगितलं, एक घटना घडलेली आहे. एक माणूस होता ज्यांनी या रबीला सांगितलं की किती वर्षापूर्वी बरेचसा मोठा अमाऊंट त्याच्याकडून कोणीतरी असं घेतला होता, लुटला होता आणि त्याला आणि जो रिकवर करू शकत नव्हता. भरपूर व्हेरी हाय अमाऊंट होता तो, व्हेरी हाय अमाऊंट. किती वर्ष त्यांनी ट्राय केला तो रिकवर करायचा, पण ही कुड नॉट डू इट. त्याला नाही जमला आणि शेवटी तो माणूस डिप्रेशन आणि थॉट प्रोसेस मध्ये तो गेला, डिप्रेशन फ्रस्ट्रेशन मध्ये गेला तो. की काय झाला असता, काय वुड हॅव बीन, आणि काय झाला पाहिजे होता आणि कसा हे सगळं अवॉइड केला पाहिजे म्हणे. आणि त्याच्यानंतर तो बोला आता काय करायचं. मग तो एमुनाच्या टॉपिक मध्ये तो शिकायला लागला, एमुनाच्या. आणि एमुनाच्या टॉपिक मध्ये शिकून त्याला एमुनामधून एक लेसन मिळाला की आज ही इज अ हॅपी मॅन टुडे. जरी त्याचा पैसा गमवला असेल तरी काय झाला, एमुनाने त्याला शिकवला की जो पैसा त्याच्याकडे आला तो हाशेमने त्याला दिला आणि हाशेमने परत घेतला तो. तर हा जो एक्सपिरियन्स झाला तो त्याला हाशेमच्या अजून जवळ या एक्सपिरियन्स नेला आणि असा तो कम्युनल वर्क मध्ये दुसऱ्यांना चांगल्या मार्गावर जायचं काम करतो. तर असं दिसून येते
की माणसं आपली फ्री विल करून काय पण मनी आपल्याकडून काढू शकतात, काय करू शकतात, आणि आणि त्यांना काय काय फायदा होत नाही जोपर्यंत हशेमचं बिल नाहीये. हशेमकडे भरपूर प्लॅन आहेत की तो ते माणसाचा प्लॅन फॉईल करतील. पण जेव्हा हशेम करत नाही, ह्याचं मिनिंग असं आहे की हे व्हायला पाहिजे होता. ऑफकोर्स जो समोरचा माणूस गडबड घोटाळा करून ऍक्शननी हा खोटा काम करतो, त्याला त्याच्या ऍक्शन्सला 100% पेमेंट द्यायला लागेल. त्याला त्याचा जैसे को तैसा मिळेल. पण तो आपला बिझनेस नाहीये, तो आपला बिझनेस नाही आहे, ह्याची नोंद आधीच घ्यावी. व्हॉट एव्हर ही ऍक्शन, दॅट इज नॉट आवर, दॅट इज नॉट अप टू अस, दॅट इज नॉट अप टू अस. ही विल फिक्स इट. बट if it goes, I mean, if it doesn't happen, it's stand by Hashem. And if it cannot be recovered, there are different things to it. It is better not to go into uh, details. तर एक अशीच एक अशी एक घटना घडली. इस्रायलमध्ये एक माणूस राहत होता, अब्राम त्याचं नाव होता. आणि आणि हे बघा, जो पैसा आला हशेम दिला आणि जो गेला, ते आला आणि गेला हशेमने घेतला. लेटर त्याच्यावर तो माणूसच हे करायला लागेल, तर ही विल गो क्रेझी. जसा तो माणूस डिप्रेशन मध्ये गेला आणि शेवटी अल्टिमेटली त्याला एमुनानी शिकवला की नाही, हे सोड, असा असा व्हायचा होता. ठीक आहे, ओके. जो माणूस एरेस इस्रायलमध्ये राहायचा अब्राम, त्याला एक मुलगी होती, तिचं लग्न झालं होता. त्याचा सन इन लॉ आणि त्याची मुलगीचं एक ट्रॅव्हल एजन्सी होती इस्रायलमध्ये. ट्रॅव्हल एजन्सी होती आणि बरेचसे असे क्लायंट्स आहेत. तुम्हाला माहिती आहे, ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जबरदस्त गर्दी असते आणि त्यांना टाइम नसतो. इव्हन टू टॉक, त्यांना फोनवर टाइम नसतो. दे आर फुल शेड्युलिंग, इज दॅट. एक क्लायंट बरोबर त्यांचा काहीतरी व्यवहार झाला, ज्याच्यामुळे त्या क्लायंटकडे यांचे 1000 शेकेल झाले होते, तो द्यायला तयार नाही. तो क्लायंट 1000 यांचे शेकेल द्यायला तयार नव्हता. तर जो माणूस होता अब्राम, नवरा होता तो, त्यांनी त्या ऑपोजिट पार्टीला एक्सप्लेन करत होता की हा बघ, त्याने सगळा दाखवला प्रूफ, एवढे पैसे तुम्हाला ओ करतस, 1000 शेकेल तुझे यायचे. पण तो ऑपोजिट पार्टी ऐकायला तयार नाही. बरेचसे त्यांनी ट्राय केला, बट ही वॉज नॉट लिसनिंग. शेवटी अब्राम बोलला, पोलाइटली, एकदम पोलाइटली मॅनरनी त्याला सांगितलं की चला आपण बेत दिन मध्ये जाऊ. बेत दिन इज अ ज्यूइश कोर्ट ऑफ लॉ. बेत दिन is a Jewish court of law. Bet Mishpat is a secular court of law. दोन्ही मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बेत दिन आपल्या ज्यूइश लॉ प्रमाणे चालते. बेत मिशपात सेक्युलर लॉज प्रमाणे चालते. तर अब्राम बोलला, आपण बेत दिन मध्ये जाऊ, आपण बेत दिन मध्ये आपण एक केस टाकू, जे काय बेत दिन डिसाईड करेल, जे काय प्रूफ आहेत माझ्याकडे तुझ्याकडे, ते आपण सबमिट करू. ते ऐकून तो माणूस भडकला. तो बोलते, नाही, नथिंग डुईंग. तुला असं करायचंय तर मी ही केस मी बेत मिशपात मध्ये टाकतो, मी सेक्युलर कोर्ट मध्ये मी तुला नेन. तर अब्राम त्याला बोलला की सेक्युलर कोर्ट मध्ये आपल्याला नाही जायचे अलाउड आहे, आपण बेत दिन मध्ये जाऊ. हे खिलूल हशेम आहे, हे खिलूल हशेम आहे. आणि अब्रामला माहित होता की तो 100% त्याच्याकडे सगळे प्रूफ, जरी म्हणजे ते बेत मिशपात मध्ये जरी केस गेली असती तरी अब्रामच जिंकला असता, शुअर. कारण त्याच्याकडे सगळ्यात ऑथेंटिक प्रूफ होता. ही वुड हॅव शुअरली वन. ही न्यू 100% की मी तिथं पण मी जिंकेन. पण ते खिलूल हशेम आहे. पण अब्राम बोला मनात की नाही, हे खिलूल हशेम आहे, मी नाही जाऊ शकत बेत मिशपातला. तो मनात बोलला, मी नाही जाऊ शकत, काय करायचं, तरी मी जिंकेन बेत मिशपात मध्ये, काय करायचं. त्याच क्षणी त्यांनी एक कुठेतरी एक फोटो बघितला होता. इट सीम्स त्याच्या घरी की त्याचा इन इज हाऊस, इन लॉज हाऊस, किंवा त्याच्या घरी एक फोटो होता. राव शेटिन मॅनचं, रब्बी, ते मोठे रब्बी होते, त्यांच्या फोटोच्या खाली त्यांनी एक क्लॉज असा लिहिला होता, कॅप्शन लिहिला होता. त्या रबीनी कॅप्शन लिहिला की माझ्या होल लाईफ मध्ये, रबी म्हणतात, माझ्या होल लाईफ मध्ये मी असा कोणाला बघितला नाही ज्यांनी त्याचा हे सोडला आणि तो आणि त्याला लॉस मध्ये आला.
त्यांनी त्याचा जे सत्याचा आहे मार्ग सोडला, जे काय त्याला पाहिजे होता ते सोडून टाकला आणि त्याच्यामुळे त्याला लॉस झाला. असा ते रब्बीचं कॅप्शन होता खाली त्या फोटोच्या खाली, की इन माय होल लाईफ आय नेव्हर सॉ एनीबडी बिंग मेवातेर, म्हणजे गिव्हिंग इन, सोडणे, आणि लुझिंग. असं कधीच झालेलं नाही माझ्या लाईफमध्ये, कधीच बघितलं असं त्या रब्बीच्या फोटोच्या खाली कॅप्शन होता. हे त्याला समोर डोळ्यासमोर आला. ताबडतोब अब्राहम त्या माणसाला बोलला, क्लायंटला, स्लिखा, सॉरी, सोडून टाकी बात, मला नाही पाहिजे 1000 शेकेल, मला नाही याचं बेत मिश्वारला घेऊन टाकतो, 1000 शेकेल मला नको, जा, आम्ही बेत मला नाही पाहिजे. त्यांनी तोडला, मेवर तर केला ताबडतोब. ठीक आहे, मॅटर क्लोज झाला. त्या तो माणसाने नाही दिले त्याला. दुसऱ्या दिवशी अब्राहम एक कन्व्हिनियन्स स्टोअर मध्ये होता आणि जिथे एक अशी पार्टी होती जी विकत होती, स्क्रॅच कार्ड विकत होती. देवा टेलिंग पीपल, बाय स्क्रॅच कार्ड, तुम्हाला फायदा होईल, एवढे एवढे पैसे आहेत, हे स्क्रॅच कार्ड घ्या, लक असेल तर तुम्हाला. त्यांनी जबरदस्त, तो बोलले, अब्राहम बोलते, नाही, मी हे नाही घेऊ शकत. तो बोलले, घ्या, काय तुम्हाला काय फरक पडतो, तुम्ही स्क्रॅच कार्ड घ्या. त्यांनी स्क्रॅच कार्ड घेतला आणि त्यांनी स्क्रॅच केल्याबरोबर 1000 शेकेल्स त्याला मिळाले त्या स्क्रॅच कार्ड मध्ये. सेम अमाऊंट जे त्यांनी मेवतेर केला होता त्या क्लायंट बरोबर, सेम टू सेम अमाऊंट स्क्रॅच कार्ड मध्ये त्याला 1000 शेकेल्स मिळाले. ही घटना इस्रायलमध्ये घडली. तर मिनिंग काय, व्हॉट इज, हे सगळे फॅक्ट्स आहेत आपल्याला. मिनिंग, हर्बे शिलुखीम येश लो लामकोम, हर्बे शिलुखीम येश लो लामकोम, म्हणजे हशेमला भरपूर एजंट लोक आहेत. एका माणसावर अवलंबून सवालच येत नाही. मेनी एमिसरीज, भरपूर एजंट आहेत हशेमला, जे आपल्याला व्हॉट इज मेंट, आपल्याला जे पाहिजे, आपल्याला हवा आहे, जो आपल्याला हवा होतो, राईटनी आपल्याचा आहे, जो आपला आहे ते आपल्याला मिळणार. आपण फक्त कॉन्सन्ट्रेट केला पाहिजे जे हशेमला पाहिजे. आपल्याला सदिकीम इन हशेम आई झाला पाहिजे. आणि जर ते केला आणि जो आपला आहे ते हशेम बरोबर प्लेसमध्ये टाकून आपल्याला ते मिळतील. बघा, अब्राम जर बेत मिश्मात मध्ये गेला असता, तो जिंकला असता, शुअर जिंकला असता बेत मिश्मात मध्ये. पण किती मोठा खिलुल हशेम झाला असता. अख्ख्या इस्रायलच्या जाती लोकांनी बोला असता, हे काय केलं यांनी, अख्खा ते न्यूज फेमस झाली असती की जाती माणूस 1000 शेकेलसाठी बेस्ट मिश्मात मध्ये गेला. त्यांनी सांगलं, मी सोडून टाकतो. ही वेंट बाय द पाथ ऑफ हशेम, हशेम गेव हिम व्हॉट वॉज ड्यू टू हिम. त्याला 1000 शेकेल पाहिजे होते, हशेमने 1000 शेकेल त्याला दुसऱ्या मार्गाने दिले थ्रू अदर एजंट. अगेन, हर्बे शिलुखीम येश लोला मकोम, हशेमकडे भरपूर एजंट्स आहेत. नॉट ओनली इन मनी, इवन इन शिदुखीम, इवन इन सो एव्हरीथिंग. हशेमचे एजंट सगळ्याकडे आहेत. जर माणूस सत्याने वागेल आणि जरी तो गमवेल, मेवतर करेल, जे त्याचा होणार आहे ते इथून ना कुठून आज उद्या परवा कुठून ना कुठून तरी हशेम त्याला देतील. ते कधीच गमवणार नाही. केल मेलेक नेमान. ओके, लेट अस कम टू समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. let us come to something very ही पण घटना आहे आणि तुम्हाला अजब होईल. ही पण घटना आहे. मे बी ते रिलेटेड सम पराशा, बट पराशामधून हे स्टडी करणे एवढं इझी नाहीये, स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. त्याला इन्साइट्स लागतात, आतमध्ये इन्साइट्स लागतात. काय तोरा सांगते ते, मग ते स्टडी करून आपल्या स्टुडंटला आपण सोयीशीरने एक्सप्लेन करू शकतो. बट यू कॅन डेफिनेटली एक्सप्लेन व्हेरी इझिली टू अदर पीपल. प्लीज, जे काय तुम्ही ऐकता हे सत्य घटना घडलेल्या आहेत. प्लीज टेल इट. त्याच्याने life can change of people. We don't know. Let us come to something very important. बिताखोन, ट्रस्ट, त्याचा इसेन्स मेनुखात हा नेफेश आहे. मेनुखात हा नेफेश हा रिझल्ट ऑफ बिताखोन, ट्रस्ट. व्हॉट इज मेनुखात हा नेफेश? पीस ऑफ माइंड, डोक्याला शांती. बस, आपल्याला शांती मिळाली, अजून काय पाहिजे? पीस ऑफ माइंड मिळाला तर काय पाहिजे? तर जो कोण हशेमध्ये ट्रस्ट करते आणि हे ट्रस्ट करते, हशेम इज इन कंट्रोल एव्हरी मोमेंट त्याचा दिवसाचा, तो काम अँड कूल, जसा तो लाईफ जगते असा होईल त्याचा, इझी, काम अँड कूल. फक्त त्यांनी ट्रस्ट केला पाहिजे की हशेम इज इन कंट्रोल.
तिथे एक घटना घडली, मे बी आय डोंट नो वेअर इट वॉज, पण ही घटना घडली. रबी फिशेल शनेचरनी सांगितलं की एक कपल होती, नवरा बायको होती आणि त्यांच्या जरा प्रॉब्लेम झाला होता. काय प्रॉब्लेम झाला होता की जो नवरा होता तो एक स्पोर्ट्स फॅन होता, स्पोर्ट्सचा फॅन होता तो. म्हणजे आपण कसं येतो, अरे मॅच आहे लावली तासन तास, अख्खा दिवस मॅच चालू आहे टीव्हीवर, हे झाला ते झाला, वर्ल्ड कप आहे, हे आहे ते आहे, आपण लावतो ना मॅच, तसं तो स्पोर्ट्सचा फॅन होता, फॅन होता. पण तुम्हाला माहिती आहे, आज माणसं लिव्ह घेऊन जातात किंवा बुटली म्हणून गोल निघतात, मॅच बघायला जातात. तर तो हजबंड वॉज अ क्रेझी फॅन स्पोर्ट्स फॅन. तो काय करायचा जेव्हा तो गेम बघायचा, तो एवढा एक्साइटेड व्हायचा, इज टू बिकम सो एक्साइटेड की इज टू शाउट, येल, जम्प, आणि कुड नॉट कंट्रोल इमोशन. त्याच्यामुळे हर टाइम त्याच्या बायकोला त्रास व्हायचा. हर टाइम त्याच्या बायकोला त्रास व्हायचा. ओके, ही इज एन्जॉईंग बट शी इज सफरिंग. त्याला ते नाही एकदम. तर त्यांना रबीने सांगितलं, तुम्ही एक प्रोफेशनल हेल्पकडे जा, थेरापिस्टकडे जा तुम्ही, आणि बघा तो काय बोलते. हा रिलिजियस प्रॉब्लेम नाही आहे, हा एक थेरापिस्टचा प्रॉब्लेम आहे, बट इनडायरेक्टली इट इज रिलिजियस, इट इज समथिंग कनेक्टेड, यू विल अंडरस्टँड व्हॉट इट इज आफ्टरवर्ड्स. तर ही दोघं कपल थेरापिस्टकडे गेली, सगळं ऐकलं थेरापिस्टनी, काय होते सगळं सांगितलं, तो बोलला, ती बोलला, सगळं असं असं होते. तो बोलले, मी काय करू, मी स्पोर्ट्स फॅन आहे, स्पोर्ट्स फॅन आहे. तर थेरापिस्टनी त्यांना स्टडी केला, सिच्युएशन स्टडी केली आणि सांगितलं की तुम्ही जो गेम बघायचा आहे तो वॉच करा, पण लाईव्ह नाही, तुम्ही रेकॉर्ड करा आणि रेकॉर्डिंग वॉच करा. त्याला सांगितलं, तू एक काम कर, तू रेकॉर्डिंग वॉच कर, डोंट वॉच द लाईव्ह थिंग, रेकॉर्डिंग वॉच कर अँड सी हाऊ यू फील. तुला एक्साइटमेंट तर येईलच, बट ओनली यू विल नो दॅट द रिझल्ट इज ऑलरेडी नोन. हा फक्त डिफरन्स, बट यू विल एन्जॉय द गेम बिकॉज युअर इंटरेस्ट इज द गेम. तर they tried it for some time and the plan worked out. That plan worked out. कसं झालं, सायकोलॉजिकली जेव्हा आपल्याला माहिती आहे की काहीतरी ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे, आपला काहीतरी ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे, तर आपण ऑटोमॅटिकली थंडा दिमागचा राहतो. ज्याच्याकडे एमुना आहे, फेथ आहे, तो काम असतो, कारण त्याला माहित आहे की हशीमने ऑलरेडी सर्कमस्टन्स डिसाईड केलेले आहेत आणि हशीम आपल्याला त्याच डायरेक्शन मध्ये नेतात जे आपल्याला मोस्ट बेनिफिशियल आहे. हशीमने आपल्या लाईफ फुल परफेक्शनला पिन पॉइंट वर्कआउट केलेलं आहे. हशीम हॅज प्लॅन फॉर एव्हरीवन. हशीम हॅज प्लॅन फॉर एव्हरी डे ऑफ अ लाईफ. हशीम हॅज एव्हरीथिंग टाइम्ड आउट टू द परफेक्ट सेकंड. जसं मी आता गॅबीशी बात केली, परफेक्ट टायमिंग असेल तेव्हाच काम होईल. दिस इज व्हॉट हॅपेंड. बघा, पराशा बेरेशीत चॅप्टर 27 ओवी 30 ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, वही आक याचा याकोब मे एत पेने इचाक अविव वे एसाव आखी बा मी से दो. म्हणजे अँड इट केम टू पास, जेव्हा याकोब हॅड जस्ट लेफ्ट हिज फादर इसाक आफ्टर टेकिंग हिज ब्लेसिंग, and his brother Esau came back from the hunt. इसाकनी ब्लेसिंग दिली याकोबला आणि याकोब बाहेर गेल्याबरोबर एसाव आतमध्ये आला. द व्हेरी मोमेंट याकोब लेफ्ट हिज फादर आफ्टर गेटिंग द ब्लेसिंग फ्रॉम हिम, त्याच क्षणी एसाव आतमध्ये आला. एसावनी बघितला ना याकोब जाताना. मिद्रास सांगते की एसावाला फार त्रास झाला हंटिंग करायला, कारण त्याच्या बापाने त्याला रिक्वेस्ट केला होता, तू चांगला हंटिंग करून मला चांगलं जेवण दे. पण एसावला फार त्रास झाला. तो मास्टर हंटर होता आणि फक्त त्याला एकदम इझी होता, पण हशेमनी हे केला की त्याचा जो हंटिंगचा तो पर्याय त्याला टाइम लागो जोपर्यंत याकोब ब्लेसिंग घेऊन जाईल. असं हशेम हॅड द सिच्युएशन परफेक्टली टाइम बाय हशेमनी ती सिच्युएशन अशी परफेक्टली टाइम केली होती की एसाव आतमध्ये येणार नाही जोपर्यंत याकोब इसाक बरोबर आहे, आणि इसाकनी याकोबला ब्लेसिंग दिल्यानंतर याकोब बाहेर गेल्याबरोबर एसाव आतमध्ये येईल आणि विल नॉट सी याकोब. बघा, ऍक्च्युअल घटना घडली होलोकॉस्टमध्ये. सो इन शॉर्ट, आता याच्यामध्ये बघा परफेक्ट टायमिंग तुम्हाला माहिती आहे. हशेम हॅड सिच्युएशन परफेक्टली टाइम सो दॅट एसा वुड नॉट अराइव्ह व्हाईल याकोब वॉज स्टिल विथ इसाक.
राबी शिव हर्ष मेसेल, मेसेल म्हणतात, त्यांचा एक सेफर आहे मिकद्देशे हशेम, याच्यामध्ये ते म्हणतात की ते होलोकॉस्टच्या टायमाला त्यांना भरपूर हॉरिफिक एक्सपिरियन्सेस झाले. ते होलोकॉस्ट मध्ये अडकले होते. ते आणि त्यांचा मुलगा फॅमिली होती. आय डोंट नो अबाउट हिज फॅमिली, बट जे लिहिलंय ते त्यांच्यानी त्यांच्या मुलाबद्दल लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की वॉर संपायला आली, एंड ऑफ द वॉर, वॉर संपायला आली आणि तिथपर्यंत त्यांना काही एवढा मीन्स हेवी प्रॉब्लेम झाला नाही. पण वॉर संपायला आली आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं, त्याला आणि त्याला मुलाला, की ही लास्ट ट्रेन आहे ऑशविसला. ह्याच्यानंतर ट्रेन नाही जाणार ऑशविसला, बंद होईल, बिकॉज वॉर इज कमिंग टू एन एंड. बट जी काय माणसं आहेत ती लास्ट ट्रेन जातील ऑशविसला, त्याच्यामध्ये त्यांना टाकलं गेलं. लास्ट ट्रेन ऍट द एंड ऑफ द वॉर. त्यांनी सर्व ट्रॅव्हल आतापर्यंत सर्वाय केलं होतं आणि आता ह्याच्यामध्ये भरलं त्यांना ट्रेनमध्ये. ऑशविस लास्ट ट्रेन टू ऑशविस. काही तास ती ट्रेन चालली होती, जाम थकली. त्यांना आपण असे बसून ठेवायचे, नथिंग, उठायला नाही, काय नाही, काय असं बसून ठेवायचे त्या ट्रेनमध्ये. तुम्ही बघितलं असेल ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये की कसे त्यांना ते भरून भरून ट्रॅव्हलिंग करायला लावायचे. तर राब ते वैशीर होते, ते बसले होते, जाम थकले, बाजूला मुलगा होता, खाली बसायला लावायचे त्यांना ते वॅगन्स मध्ये. आफ्टर ट्रॅव्हलिंग फॉर आवर्स, राव मेसेल फेल्ट वीक, एकदम त्यांना फेल्ट व्हेरी वीक. आणि त्याच्या बाजूला त्यांचा मुलगा बसला होता आणि आणि रामनी त्यांचा डोका मुलाच्या खांद्यावर ठेवला, कारण ही वॉन्टेड टू रेस्ट. बाजूला मुलगा आहे, खांद्यावर रामनी त्यांचा डोका ठेवला आणि चालले होते. ऍट वन पॉइंट त्याचा मुलगा आणि त्यांना उठवला की आबा, माझा शोल्डरला त्रास होते तुमच्या डोक्याने, जरा हटवा प्लीज, तुम्ही प्लीज जरा त्या बाजूला टर्न करा आणि त्या बाजूला डोका ठेवा, मला जरा त्रास होते. असं करून आणि राब एकदम चकित झाले की काय असं मुलगा बोलते, यंग मुलगा आहे आणि आबाला असं बोलते. काय नाही, त्यांनी डोका त्या बाजूला टर्न केला आणि मुलांनी त्या बाजूला डोका टर्न केला. The Rabbi immediately lifted his head and tilted on the opposite side, आणि his son leaned his hand on the opposite side. अशी गाडी चालली होती. त्या क्षणी अलाइज म्हणजे जे दुसरी देश जे वॉर करत होते, त्यांनी एक्सप्लोजिव्ह फायर केला त्या ट्रेनवर एक्सप्लोजिव्ह फायर केला आणि वन एक्सप्लोजिव्ह लँडेड एक्झॅक्टली बिटवीन द राब अँड हिज सन. एक एक्सप्लोजिव्ह बरोबर मध्ये येऊन तो फुटला, एक्झॅक्टली इन बिटवीन द राब अँड हिज सन. कारण तिथं जागा होती, कारण राबने त्या बाजूला डोका केला होता आणि मुलांनी या बाजूला डोका केला होता. आणि नायदर वॉज हार्म, कोणाला ताबडतोब रबीला माहित पडला की जर हशेमनी कसा परफेक्ट टायमिंग केला, जर रबीचा डोका त्यांच्या मुलावर असता, दोघं जण खलास झाली असती, दोघं जण खलास. बट हशेम टाइम टू द स्प्लिट सेकंड. त्या टायमाला त्या मुलाला जोर आला आणि मुलगा बोलला आम्हाला त्या बाजूला जा, स्प्लिट सेकंडला, आणि त्याच्यानंतर ती एक्सप्लोजिव्ह आली. काय आपल्याला, काय ही घटना काय सांगते, सगळ्या घटना आपल्याला शिकवतात काय काय ना काय. तर त्याच्यामुळे बोध नाही घेतला तर ते घटना आहे. एव्हरीथिंग अबाउट अवर लाईफ इज ऑर्केस्ट्रेटेड बाय हशेम. सगळं हशेमनी ठरवलेलं आहे. आपल्याला डिफरंट सर्कमस्टन्सेस येतात आणि आपल्याला त्या सर्कमस्टन्स मध्ये बेस्ट हे केला पाहिजे सिच्युएशन मध्ये. बट आपल्याला एक कामिंग हे होईल, थॉट होईल की हशेम आपल्याला लीड करतात अँड ही इज आवर लव्हिंग हशेम, आणि आपल्याला हशेम बरोबरच आपला करतील. एव्हरीथिंग इज परफेक्टली टाइम. अगेन लोक प्रेयर करतात, नमाज करतात, हे करतात. कालचाच पराशामध्ये आपल्याला पॉवर ऑफ प्रेयर दिसून येते. म्हणजे आपण आणि गुड डीड्स आणि चांगली कामं, नमाज आणि चांगली कामं. तर खजाल मिद्राश अगादा 22 सांगते की ऍक्च्युली राखेल इमेनू, तिला वूम नव्हता आणि तिला मूल नव्हता होणार, पण तिने काय केला, लियाचं लग्न होणार होता आणि तिने लियाला याकोबरोबर लग्न करायला तिने हे केला,
तिने प्रोत्साहन दिलं आणि सगळं काही त्यांनी सिच्युएशन शेअर केले. नाही तर एम्बॅरेसमेंट झालं असतं की धाकट्या मुलीचा पहिला त्याने मोठी मुलगी राहिलेली आहे आणि सगळं ते लोक बोलले काय काय बोलले असते. ओल्डेड टाइम्स पण असं सगळं व्हायचा. तर वेन तिला माहित पडलं की लेयाचं लग्न होणार आहे आणि तिचं नाही होणार आहे, बट याकोब इज आस्किंग हर, तिने सगळं काही सोयीसर केली की लेयाचं लग्न हो त्याच्याबरोबर. टू सेव्ह टू सेव्ह लिया फ्रॉम एम्बॅरेसमेंट. आणि त्याच्यामुळे हशेमनी चेंज केला, तिच्यासाठी वूम तयार केला की तिला मुलगा होईल, मूल होईल. तरी पण तरी पण राखेलला बराच नमाज करायला लागली, बराच, एवढं इझी नव्हतं ते. पण नमाज तिची ऐकली, नुसती हे नाही झाला, तिला नमाज करायला, कारण तोरा सांगते व इश्मा एलेहा एलोकिम अँड हशेम हरकेन टू हर, म्हणजे हशेमने तिची नमाज ऐकली, तर तिने नमाज केली. तर असं झालं की जेव्हा लियाला एक्सपेक्टिंग 7वा मूल तिला होणार होता, तर लियाला थॉट आला की तिला वाईट वाटला की जर हा 7वा मुलगा झाला तर राखेलला कमी मुलं होतील, इव्हन मेड सर्वंटच्या पेक्षा कमी होतील आणि तिचा हे कमी होईल. मग मेड सर्वंट बोलतील ना त्याचं हे होईल, कारण ते प्राईड येईल. तर लेयानी नमाज केली की हा जो मूल त्यांनी कन्झीव केलेला आहे हा मुलगी झाली पाहिजे, मुलगी झाली पाहिजे. गेमारा बेराखोत 60A मध्ये लिहिलेलं आहे की तिच्या नमाजीमुळे, लियाच्या नमाजीमुळे हशेमनी नेचर चेंज केला आणि तिला मुलगी झाली. जो मुलगा होणार होता त्याचा एक चेंज करून मुलगी केली, तिचं नाव दिना होता. तर वी शुड नेव्हर लूज होप इन एनी सिच्युएशन वी आर इन, कारण वी हॅव अ वे टू बी हेल्प्ड आउट. हे बघा, सेफेर एमुना शेलेमा वयेचे मध्ये सांगते, घटना घडली अबाउट रब्बी योसेफ योएल कहाने, जे शोमेर एमोरिम रब्बीचे ग्रँडसन होते. 1970 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि सर्व कपल सारखे दे वर एक्सपेक्टिंग टू बिल्ड अ फॅमिली. वर्ष थांबले, बट सिच्युएशन डिड नॉट लुक गुड. रब्बी कहाणे म्हणाले, मी एका मेकुबालकडे जातो, आणि ते मेकुबालकडे गेले बराखासाठी. पण ते मेकुबाल म्हणाले, मी तुला सांगतो की मी बराका देतो, पण आय एम सॉरी की तुला मूल नाही होणार आहे, नाही होऊ शकत. मग तो दुसऱ्याच सदीकडे गेला आणि त्याच सदीकने मी त्याला ते सांगितलं, तुला मूल होणार नाही, तुला होणार नाही. तर त्या लोकांनी सांगितलं की तू स्टुडंट्स घे सगळे, त्यांना शिकव, कारण ती स्टुडंट तुझ्या मुलासारखी तुला ऍक्सेप्ट केली पाहिजे. तुझे जे स्टुडंट, इनफॅक्ट रब्बीचे स्टुडंट त्याच्या मुलासारखेच आहेत, दॅट इज अ लॉ. तर त्यांनी ते सांगितलं, तू मुलं गोळा कर, त्यांना शिकव, ते तुझ्या मुलासारखी होतील. पण रब्बी कहाणीने ही डिडंट गिव्ह अप, त्यांनी गिव्ह अप नाही केला. 31 इयर्स झाले होते त्याच्या लग्नाला, आणि काय होप नव्हती, पण ही स्टील बिलीव्ह दॅट हशेम कॅन डू एनिथिंग. हशेम, बिकॉज यू सी, राखेल लेयाला हशेमनी सगळा चेंज केला. हशेम कॅन डू एनिथिंग, काही कोण बोलो, हशेम कॅन डू एनिथिंग, हा फेथ तेव्हा रब्बीला होता. जरी वर शमाईमध्ये डिग्री असेल की त्याला मुलं नाही होणार, हशेम काही करू शकतात, डिग्री चेंज होऊ शकते. तर त्यांनी डिसाईड केला की नमाजीच्या आधी तो रोज केवेर राखेलच्या कबरावर जाईल. एव्हरी सिंगल मॉर्निंग ही वुड अराईव्ह फ्यू आवर्स बिफोर तेफिल्ला च्या आधी तो जायचे, तिथे बसायचे आणि फुल तेलीम ते वाचायचे, विथ अश्रू काढून ते तेलीम, हार्टफेल टीयर्स वाचायचे. त्यांनी एक पण दिवस मिस नाही केला. 1 वर्ष झाला, असा 1 वर्ष, 70 मध्ये त्याचं लग्न लावला होता. हे करून 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 1 वर्ष, आफ्टर वेटिंग 1 वर्ष तो वाचत होता तिथे. आणि येत्सेर हा रा ने त्याला पकडला अँड ट्राईड टू ब्रेक हिम, त्याला तोडाचा प्रयत्न केला की तू काय करतस, ते कशाला तुला स्वतःला त्रास करून देतस, कशाला हे सगळा त्रास घेतस, काही फायदा होणार नाही आणि होणारच नाही तुला मूल, असा ते येत्सेर रानी त्याला कंटिन्युअस बॉम्बार्ड केला. पण रब्बीला माहित होतं की तेलीमचा हरेक शब्द आणि तेफिल्ला नमाजीचा हरेक शब्द ज्या कोणी मनापासून करेक्ट बोलला तर तो फुकट जात नाही. तोरा हे शिकवते. आपण तेलीम वाचतो,
आपला दिमाग दुसऱ्याकडे असतो, आपण शब्द बोलतो, आपण खाली वाचण्यासाठी वाचली तेफिला नमाज झाली. इफ इट इज नॉट हार्टफेल्ट, इफ इट इज नॉट विथ एमोना, इफ इट नॉट विथ कवाना, इफ इज नॉट विथ कॉन्सन्ट्रेशन, इफ इज नॉट इंटेंटेड टू रिच हशेम, त्याचा काही फायदा नाही. खास वशालोम, काही फायदा नाही. पण झाबीला माहित होता की हर एक शब्द तेलिमचा तेफिल्ला जे मनापासून बोललेला आहे कधीच फुकट जात नाही. आणि हर एक शब्दाला ट्रेमेंडस सिग्निफिकन्स आहे. हर एक शब्द तुम्ही बघा, काही काही सिदोरिम आहेत जे कबालिस्ट आहेत, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तेफिल्ला, आपण जे नमाज करतो किती आतमध्ये त्याच्यामध्ये होली वर्ड्स आहेत. आणि काय विचार करू नका, म्हणजे विचार अंगाला एवढं त्या नमाजीमध्ये काय वर्ड्स मध्ये एक एक त्यांनी ते दिलंय. कसं ते अपर स्पियर्सला कनेक्ट होते. हे बघा, नमाज इज देअर टू कनेक्ट द अपर अँड लोअर स्पियर्स. जोपर्यंत अपर अँड लोअर स्पियर कनेक्ट करत नाही, ते मधले दुसरे ते एंजल्स आहेत ती नमाज वर जाऊन देणार नाही, ह्याची गॅरंटी आहे. पण जर बरोबर केला तर ते ब्रेक करून ती बरोबर ती कनेक्ट करेल. पण त्याला कॉन्सन्ट्रेशन कमान आहे, लॉट ऑफ थिंग्स आर. तुम्ही बघा, लोक कधी कधी नमाज करतात, माय गॉड, ते आणि कोणी येऊन डिस्टर्ब केलं तर दे बिकम रेड हॉट अँग्री. I mean, they are not even to be disturbed by action. It's very, I mean, they are really concentrating, especially the Kabbalist. जिथे मी एकदा नमाज केली होती सन हेद्रियाला, मी पूर्ण माझे फेस्टिवल तिथे केले होते व्हाईट रोब घालून. माय गॉड, ते कॉन्सन्ट्रेशन अशी नमाज करायची. इनफॅक्ट शोफार वाजवताना 5-5 मिनिटं थांबायचे बिटवीन इच तेकिया, म्हणजे ते कॉन्सन्ट्रेट करायचे. तेकिया त्या तेकिया रिचीस हा शामाईम असे ते करायचे, नॉट की कंटिन्युअस ब्लो करतात. अनबिलिव्हेबल. आणि ते सगळे वर्ड्स वर ते कॉन्सन्ट्रेट करून ती नमाज करायची. तर ह्या राबीला माहित होता की तेफिल्ला आणि तेलीम हे दुसऱ्या मिसोद सारखे आपल्याला इटर्नल रिवॉर्ड, आपल्याला प्राइज मिळेल. तर राबी कहाने त्यांनी चालूच ठेवली फॉर 1 more year, अनदर एंटायर इयर. ते राखेलच्या कबरावर जायचे मॉर्निंगला बिफोर तेफिल्ला, एंटायर तेलीम वाचत होते. ऍट द एंड ऑफ 2nd year, on the 12th day of Adar 2 in the year 2011, 1970 मध्ये लग्न झाला. Adar 2 2011 मध्ये त्याच्या बायकोला ट्विन झाले आफ्टर 33 years of marriage. and after the Mikubalim had told him that he would never have a child, त्याची नमाज आणि तेलीम आणि त्याची चांगली कामं सगळे डिक्रीला तोडले त्यांनी, सगळं. हशेम चेंज नेचर फॉर हिम. तर रबोताय, काय काय घटना काय सांगते. आय एम टेलिंग यू, ऍक्च्युअल घटना अंगाला काटे येतात. ऍक्च्युअल घटना म्हणून आपल्याला हशेम शिकवतात. वन मोर थिंग. राबी एली मेलेक बिडरमॅन होते. त्यांनी राबी योखानान लेसरकासला विलियम्सबर्ग, म्हणजे इस्रायलच्या बाहेर होते, त्यांनी सांगितलं एक ओपन मिरॅकल झाली त्यांच्या मशिदीत, त्यांच्या कॉंग्रिगेशन मध्ये ओपन मिरॅकल झाली. त्यांच्या मशिदीमध्ये, ज्याचं मशीद नाव होतं इम्रे सेफेर. आय थिंक दिस वॉज नॉट इन इस्रायल, इन सम प्लेस, अदर प्लेस. तिथे एक मशीद होती, त्याचं नाव होतं इम्रे सेफेर. त्यावेळेला त्या मशिदीमध्ये लोक, जी जमात कॉंग्रिगेशन आहे, त्यांचं एक हे आहे की नमाजीच्या टायमाला बात नाही करायची. हा त्यांचा लॉ आहे तिथे. नमाजीच्या टायमाला बात नाही करायची. तर एक नवीन माणूस तिथे आला आणि तो त्यांच्यामध्ये नमाज करायला लागला. आणि त्या जमातीला माहीत पडला की हा 2 वर्षापासून सिख आहे. तर त्या जमातीने एक ऍक्सेप्ट केला त्यांच्यावर की जेकूत त्याच्या रेफोसाठी 40 दिवस आम्ही मशिदीत बात करणार नाही, बिलकुल स्ट्रिक्टली. आणि ते दुसऱ्या मशिदीमध्ये गेले तरी पण ते बात करणार नाही 40 days. हर एक माणसाला त्या लोकांनी असं सांगितलं, त्या जेकूत म्हणजे याला रेफो होऊन दे. आणि बारुख हशेम, ह्या घटनामुळे तो माणूस हील झाला. पण या रब्बीने ही घटना सांगायला फोन नाही केलं. दुसरी एक त्याच मशिदीमध्ये घटना घडली जी अजून पॉवरफुल होती. काय घडली? अशी घटना घडली की दुसरा एक जमातीमध्ये माणूस होता ज्याच्या बायकोला कॅन्सरस ग्रोथ डायग्नोस केला होता. कॅन्सरस ग्रोथ होता तिला म्हणजे ट्युमर म्हणतात, ते कॅन्सरचा ट्युमर होता. तो पण तिचा नवरा येऊन तिथे नमाज करायचा आणि तो पण ह्याच्यामध्येच इन्व्हॉल्व होता. बात नाही करायची, हे नाही करायची, तो पण होता. पण ते जमातीला माहित पडला की त्याच्या बायकोला कॅन्सरचा ट्युमर आहे. तर
त्याला सांगितलं गेला बायकोला सांग एक सेकंड ओपिनियन घे. तर ती दुसऱ्या ओपिनियनसाठी हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे तिचा MRI घेतला, MRI काढला आणि MRI बी सेम ट्युमर दाखवला. MRI बी सेम ट्युमर दाखवला. परत तिला सांगितलं परत एक थर्ड ओपिनियन टॉप स्पेशालिस्ट करून घे. तर ती एक टॉप स्पेशालिस्ट कडे गेली, ज्यांनी भरपूर चार्ज मारला तिला. त्या फीज वर एक्झॉर्बिटंट. आणि तिला 2 डिफरंट टेस्ट करायला सांगितले आणि 2ही टेस्टनी ट्युमर दाखवला. सगळ्याचे 4 रिपोर्ट ते होते. सगळ्यांनी तो ट्युमर दाखवला आणि त्या लोकांनी सांगितलं की इमिजिएट सर्जरी November 5 ला केलीच पाहिजे, नाहीतर डेंजर आहे. असं तिला सांगितलं होतं. सर्जरीला मात्र नाईलाज आहे, जायला सांगितलं, सगळं प्रूफ आहे. राईट बिफोर द सर्जरी बिगॅन, हर हजबंड, तिचा नवऱ्यानी आपला हृदय खोलून हशेमला नमाज केली की हे पास्ट 40 days मी मशिदीमध्ये आहे आणि मी माझा फालतूसाठी तोंड खोललाय नाही, मी बात केली नाही, प्लीज 40 days मी असं केलेलं आहे. आणि फार डिफिकल्ट होतं ते मशिदीमध्ये हे सगळं 40 days करणे, पण मी केला. आणि हशेम, मी परत करणार आहे अजून 6 महिन्यासाठी, फक्त तू माझ्या बायकोला हील कर, फक्त तू माझ्या बायकोला हील कर. असा त्यांनी हृदय खोलून हशेमला नमाज केले. मी अजून 6 महिने मशिदीत बात करणार नाही. 40 days झाले माझे, पण अजून 6 महिने बात करणार नाही. प्लीज हील माय वाईफ अँड हॅव मर्सी ऑन हर. विदाउट मर्सी हिलिंग येत नाही, विदाउट मर्सी हिलिंग येत नाही. सर्जरी चालू होती. नवरा वेटिंग रूम मध्ये अँक्शियसली हशेमला नमाज करत बसला होता. आणि असं झालं की सर्जरी संपतच नाही. मीन्स एक्स्ट्रा लॉंग टाइम झाला. जी सर्जरीला टाइम होता एवढा, समजा 1 तास, तर त्याच्या पुढे गेलं ते. तर ही त्याला एकदम हे आला की काय काय झालंय काय, कारण सर्जरीच्या टाइमच्या पुढे गेला तो ऍक्च्युअली ऑपरेशनचा टाइम. आणि काही टायमानंतर, मोर देन द टाइम विच द सर्जरी टूक, डॉक्टर्स बाहेर आले आणि वेटिंग रूम मध्ये गेले तिच्या नवऱ्याकडे आणि ते म्हणाले, हिअर वी हॅव 4 reports of the tumor, cancerous tumor, but we have never seen anything like this. तो बोले, what happened doctor? They were holding all the 4 results which clearly showed the tumor's growth. ते म्हणाले, आम्ही सर्च करतोय, एवढा टाइम लागला आम्हाला, एक्स्ट्रा टाइम, पण आम्हाला काही ग्रोथ मिळाला नाही तिथे. प्रभुताय, नमाज आणि चांगली कामं can do wonders. They are always available to us. We should take complete advantage and do them. Just before I finish, very important, in few days we have Hanukkah. The festival of lights. हे आपल्याला एक हिडन आहे. तोरामध्ये आपण बेरेशीत पासून शब्द काउंट करू. 25th वर्ड इज ओर, लाईट, आणि 25th किसलेला हनुका आहे. सो इनडायरेक्टली इट इज मेन्शन. काही क्वेश्चन्स हनुकावर आहेत, फ्यू क्वेश्चन अँड फिनिश, जे नेहमी सांगितलं पाहिजे आणि लोक विचारतात. सर्वात महत्वाचं की, इज इट अलाउड टू से हनुका ब्लेसिंग्स ऑन द हनुका लाईट्स आउटसाइड वन्स होम? घराच्या बाहेर हनुकाच्या कॅन्डलवर बराका बोलण्याची परवानगी आहे की नाही? म्हणजे स्कूलमध्ये पार्टी झाली किंवा पब्लिक हॉलमध्ये काहीतरी फंक्शन आहे, तिथं हनुका लावतात. म्हणजे आपला घरचा हनुका सोडून हे सगळं करायची परमिशन आहे की नाही? बरेचसे कंटेम्पररी पोस्किम जे आपले रब्बी आहेत मोठे मोठे, दे डोंट अलाउ दिस. इट इज नॉट अलाउड. ते म्हणतात हनुक्या लाईटचा लावाचा मिचवा हा दिले गेला आपल्याला एका आपल्या घरी लावून ती मिरेकल दाखवायला. इन अ प्लेस, इन वन्स होम, और इफ वन इज रिसाइडिंग, ज्या घरचा टेम्परेचर परमिट तिथे लावायला हा मिसवा दिलेला आहे. ब्लेसिंग जे कॅन्डलवर बोलले जातात, जे घराच्या बाहेर लावले घेतात, कुड बी बराखा इन वेन, वेन मध्ये जाईल ते बराखा लेफात आला. ओनली रूल हे अलाउड आहे जेव्हा कॅन्डल बिटवीन मिनखा अँड मारीब मध्ये, हनुक्यामध्ये, मशिदीत लावले जातात, तिथे फक्त त्यांनी परमिशन दिलेली आहे.
बाकीच्या रबी लोकांनी परमिशन दिली नाही. दे आर स्ट्रॉंगली रिजेक्टिंग दिस आर्ग्युमेंट दॅट एनी अदर सेटिंग बिसाइड्स वन्स होम बराका व कॅन्डल व बराका करू नये. तर मे बी कोणाला फंक्शनला काय जाते पहिलं आपल्या घरात, म्हणून आपली पूर्वज मी नेहमी सांगित आलेलं आहे, पूर्वच्या फर्स्ट ऑफ ऑल ते कधीच असं फंक्शनला जात, त्या टायमाला फंक्शन होत बी नव्हते बाहेर हनुकाच्या दिवशी. तर आणि जर जायचं असेल कुठे काय फंक्शनला, पहिला घरचा हनुका लावून तुम्ही थांबा, तेवढा टाइम तो जळते, ते जळल्यानंतर मग बाहेर जा. असं नुसतं काय लावून आम्ही लावला आणि सोडा असं नाही सोडू शकत. इट इज नॉट अलाउड. सेकंड, what is the time to light Hanukkah candles and how long they should burn? Means time is after, there are different opinions in this. काही लोक लवकर बघत, पण जनरली चेचेत कोखाबीम म्हणजे शेमा इसालचा टाइम झाल्यानंतर आपण इंडियामध्ये नमाज केल्यानंतर आपण घरी हनुका लावतो. चेचेचा कोखाबीम शेमा इसालच्या टाइम नंतर. बट देर आर डिफरंट ओपिनियन्स, बट वी हॅव टू स्टिक टू व्हॉट कस्टम वी हॅव बीन ऑब्झर्विंग. ओके. शब्बात एरेफ शब्बातच्या आधी आपल्याला हनुक्याचे कॅन्डल लावायला लागतात. तर त्याची नोंद घेतली पाहिजे की जे लोक मिनका करतात त्यांनी हनुक्या कॅन्डल लावायच्या आधी, जर एकटे घरी मिनका करत असेल तर हनुक्या कॅन्डल लावायच्या आधी मिनका केली पाहिजे. पण जे मशिदीत करतात त्यांना मिनियन मिळत नाही, देन दे कॅन लाईट द कॅन्डल अँड प्रे इन द सिनिगॉग विथ द मिनियन विथ द मिनका फॉर दॅट एरेफ शब्बात. बट ज्यांना नाही आणि जे एकटे करतात त्यांनी मिनका आधी केली पाहिजे, कारण ती सॅक्रिफाईस आधी देत होते. कारण मिनका फ्रायडेची आहे आणि शब्बात जे हनुक्याचे कॅन्डल शब्बातच्या दिवसासाठी आहे. सो वी कॅनॉट इंटरचेंज. बट इफ देर इज minyan which is after only, then the rabbis allow to pray with the minyan, to light the candles early and pray with the minyan later. So in advance, wishing all of you happy Hanukkah, and Mi Shebrak, I want to give to all those who have attended this shiur, please try to pass on what I have told, because I cannot outreach everybody. You are the people who are, तुम्ही टाइम सेव्ह कर, टीव्ही न बघता इथे तुम्ही ऐकता. तुम्ही जर हे ट्रान्सफर केला तर त्याचा मेरिट तुम्हाला बी मिळणार, शुअर 100%. तुम्ही जर हे दुसऱ्याला सांगणार तर तुम्हाला त्याचा 100% मेरिट मिळेल. आणि जर त्या माणसाने प्रॉपर केला तर विचारू नका, सगळा क्रेडिट तुम्हाला जाईल. सो मी शेबेरागा बोलून आपण मिसेवाको मुशेवरदामुबारक कोला अनशिम अनशिम याताब हा शोमीम येता शिओर शेम इतलाम हसलाका ब्रितो वशर पन्नासोवा शेतीये आलियाल इस्रायल मिशेलो लो बिस्रायल वे अक्कोल तो लाइम यलादिम तोविम नाखात मी यलादिम सदिकीम ब्रितो रिफसलेमा वशर विश्मिरा मिना शमाय मलका देलमो ये बारे यात कोण विजके विश्मा बेकुल चलत पण खेने रसोन ונאמר אמן.